नमस्कार, मी डॉक्टर नितीन डिसले। आज आपण आपल्या सर्वांचे MSDAच्या जागर स्त्री शक्ती या उपक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे। या उपक्रमामध्ये आपण महिला सदस्यांचे मनोगत जाणून घेत आहोत। यासाठी आपल्या सोबत येस हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ शैला सुहास कुंभार उपस्थित आहेत। आज आपल्या सोबत उपस्थित असलेल्या डॉक्टर सौ शैला सुहास कुंभार मॅडम यांचं प्राथमिक शिक्षण हडपसर भागातील साधना हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि साधना हायस्कूल नंतर त्यांनी आयुर्वेदाचं पदवी हे सुमतीबाई शहा मेडिकल कॉलेजमधून घेतलेली आहे आणि पदवीनंतर त्यांचं जे हडपसरमधलं वास्तव्य आहे ते खूपच लौकिक साजेस असं झालेलं आहे। कारण यश हॉस्पिटल हा एक ब्रँड हडपसर भागामध्ये उदयास आला आणि तो त्यांनी जपलेला आहे। अशा डॉक्टर सौ शैला सुहास कुंभार आपल्याला लाभल्या ते आपलं भाग्य समजतो। नमस्ते मॅडम, प्रथमतः तुमचं ह्या MSDAच्या जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमात स्वागत आहे। मॅडम, प्रथमतः आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपल्या ह्या शिक्षणाची वाटचाल कशी राहिली आणि आपल्या पदवीपर्यंतचं शिक्षण कसं झालं। नमस्कार, तुम्ही मला इथे बोलावलं सर, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते। मला इथे येण्याची त्यामुळे संधी मिळाली आणि दोन शब्द तुमच्याशी शेअर करण्याचं एक निमित्त झालं। माझं तुम्ही जो प्रश्न विचारलात, माझं शैक्षणिक हे शैक्षणिक गोष्ट काय आहे, तर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं। मोठ्या भावाला जेव्हा मेडिकलला ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर जेव्हा माझी 12th आली तेव्हा वडील म्हटले तू करणार का? मग म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी करेन। मग वडिलांच्या इच्छेखातर मी मेडिकल प्रोफेशनमध्ये आले आणि त्यानंतर एक मनामध्ये खूप असं ज्या एक डॉक्टर होत्या त्यांच्या एक माझ्या मनामध्ये डॉक्टर मेधा पाटणकर म्हणून आहेत की ज्या आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत आणि त्यांच्यामुळेच या क्षेत्रात जास्त चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली मला। हे सगळं महत्त्वाचं एक कारण आहे की मी या क्षेत्रात यावं। अगदी छान मॅडम। हां मॅडम, आता वैद्यकीय शिक्षणाबद्दल आम्ही जाणून घेतलेलं आहे, पण मला वाटतं तुमचं मूळचं गाव बारामती, राईट? मग बारामती ते छोटंसं क्लिनिक माळवाडीतलं, त्यानंतर मातृस्मृती बिल्डिंग, त्यानंतर मगराळीतलं हॉस्पिटल आणि आता हे दिसते ते भव्य दिव्य यश हॉस्पिटल। तर असा हा प्रवास तुम्ही थोडं शब्दांकित करू शकाल का, आमच्या पुढे सांगू शकाल का काय त्याविषयी? तसं बघितलं सर, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याला म्हणजे थोडक्यात मी सांगते, हा खूप असा खडतर प्रवास आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ते डॉक्टर सुहास सरांचे खूप हार्डवर्क, खूप म्हणजे खूप डेडिकेशन, स्वतःच्या प्रोफेशन बाबतीत खूप डेडिकेशन, खूप हार्डवर्क आणि खूप म्हणजे काम काय म्हणतात ना त्याला, कामाला वाहून घेणं, हे जे काही आहे ते त्यांच्याकडनं शिकावं। सरांकडनं मी दोन गोष्टी मात्र खरंच शिकले की आपली जर इच्छाशक्ती जास्त स्ट्रॉंग असेल तर आपण जे पॉसिबल नाही आहे ते पॉसिबल करू शकतो। याचं एक उदाहरण म्हणजे यश हॉस्पिटल आहे। सुरुवातीला आमच्या ह्याच्यामध्ये प्रवास जर तुम्ही म्हणाल तर लग्न झाल्यानंतर आम्ही हडपसरमध्ये जॉब निमित्त आलो। जॉब सरांचा होता पण मी OPD टाकली इथेच माळवाडीपासून आमची सुरुवात। माळवाडीतले दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराच्या तिथे एक छोटीशी OPD सुरू केली आणि तेव्हा मी प्रेग्नंट होते। साधारण 9 महिने काम केलं, सकाळी OPD केली आणि संध्याकाळी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला ॲडमिट झाले। त्याच्यानंतर आम्ही लहान मुलगा होता माझा, छोटाच होता, तो 2 महिन्याचा होता, तेव्हा आम्ही मातृस्मृती बिल्डिंगमध्ये आम्हाला एक जागा मिळाली भाड्याने आणि तिथे आम्ही हॉस्पिटल सुरू करण्याचं हे केलं। आमच्या सरांचं एक खूप मोठं स्वप्न होतं। त्यांनी जे शिक्षणासाठी हार्डवर्क केले, जे काही सॅक्रिफाय केलं, त्याच्यामध्ये त्यांची एक स्ट्रॉंग इच्छाशक्ती होती की एक मोठं माझं हॉस्पिटल असावं आणि हॉस्पिटल करायचं तर नुसती OPD नाही करायची, हॉस्पिटलच करायचं।
म्हणून मग आम्ही ती जागा आम्हाला मिळाली, तर आम्ही तिथे माझे भाऊ डॉक्टर विजय कुंभार ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहेत ते, मी आणि डॉक्टर सुहास सर असं तिघांनी मिळून हॉस्पिटल करण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही तिथे एक साधारण 20 दिवसांमध्ये सगळा सेटअप तयार करून 20 ऑगस्ट 1999 साली पहिल्यांदा हॉस्पिटल सुरू केलं. त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारचं सरांचं क्रिटिकल केअरचं खूप काम असल्यामुळे जो पेशंट येईल त्या 10-12 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 बेडचं आम्ही क्रिटिकल केअरचं ICU सेटअप केलं. आणि त्या ICU सेटअपमध्ये व्हेंटिलेटरसुद्धा आम्ही तिथे ठेवला. आणि प्रत्येक येईल तो पेशंट कशा पद्धतीनं आपण हा पेशंट बरा करू ह्या दृष्टीने प्रयत्न करून दिवस रात्र ते त्याच्यावर फोकस करून काम करून पेशंट बरे करायचे. आणि तसा तो प्रवास मग हळूहळू प्रॅक्टिस वाढत गेली, सगळं वाढत गेलं. जागा पुरेना मग आम्ही दुसरं हॉस्पिटल घेतलं 40 बेडचं साधारण हडपसर गावात. मग राहीला आपण 40 बेडचं हॉस्पिटल हे केलं. तेही करताना खूप गोष्टी होत्या, पण सगळ्यांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे तेही व्यवस्थित सक्सेसफुल झालं. त्या हॉस्पिटलमध्ये चालू केल्यानंतर पहिल्यांदा मी तिथे बाकी ICU तर 8 बेडचं चालू केलं होतं. आणि 8 बेडच्या ICUमध्ये आम्ही खूप क्रिटिकल काम करायचो. त्याच्यात कार्डियक पण आम्ही चालू केलं. पहिली कॅथलॅब आम्ही तिथे टाकली. जवळजवळ 2 वर्ष आम्ही तिथे कॅथलॅब चालवली. कारण कॅथलॅब पण नंतर खूप काम जास्त व्हायला लागलं आणि एक्सपान्शनला प्रॉब्लेम होता. आणि मग असं मनात घेतलं की नाही आता आपण आणखी मोठा सेटअप करूया. पण हे सगळं करत असताना ह्यामध्ये खूप 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 गोष्टी अशा आहेत की त्या खूप असं सांगता येणंही अगदी संघर्षपूर्ण म्हणजे. पण हा प्रवास जो होता तो खूप खडतर होता, पण त्याच्यामध्ये एक आनंद होता. किती गोष्टी सॅक्रिफाय करायला लागल्या म्हणून त्याबद्दल कधी अशी हे वाटली नाही. फक्त उद्दिष्ट होतं, जी स्वप्न बघितली होती आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे एवढी एक मात्र जिद्द होती. आणि नवीन हॉस्पिटल जेव्हा इथे आम्हाला 2012ला माळवाडीमध्ये जागा मिळाली, म्हणजे जेव्हा सुरुवात झाली आणि नंतर इथेच जागा मिळाली, तर तो एक जास्त खूप आनंद झाला की सुरुवातही इथे आणि आता आपला मोठा सेटअपही इथे होणार. तर हा मोठा सेटअप करताना मात्र खूप खूप गोष्टींना संघर्षपूर्वक सामोरं जावं लागलं सर. प्लॅनिंग, डिझायनिंग, एक्झिक्युशन हे खूप खडतर परिश्रमानं उभं केलं आहे. म्हणजे दिवस रात्र त्या तिथे थांबून मी सगळं करून घेतलं आहे. आणि एक जे स्वप्न होतं सरांनी बघितलेलं किंवा आम्ही दोघांनी जेव्हा बघितलं की आपलं हॉस्पिटल असावं, मग माझे भाऊ आहेत त्यांनाही बरोबर घेऊन आम्ही तिघांनी मिळून एक यश हॉस्पिटल हे 100 बेडचं हॉस्पिटल करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते सक्सेसफुली झाले. यामध्ये हे करताना खूप आम्ही हॉस्पिटलचे डिझायनिंग बघितल्या. मुंबईला जाऊन आलो, पुण्यातले सगळे मोठे मोठे हॉस्पिटल्स बघितले. दुसरे अजून तिथे जाऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम्स, आपण हे पेलू शकू का, आपण हे करू शकू का. आपण नुसतं करणं फार सोपं आहे, पण ते मेंटेन करणं खूप अवघड आहे. ह्यामध्ये ते करताना आपल्याला काय अडचणी येणार, त्याला आपण कसं सामोरं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईनं अभ्यास करून मग ही बिल्डिंग उभी राहिली. आणि आता सांगायचं म्हणजे की आतापर्यंत कसलाही प्रॉब्लेम आला नाही, सगळ्यांचे आशीर्वाद. आणि एक सांगते सर, आम्ही तर काय म्हणजे म्हणतो, जेव्हा आमच्याकडे काहीही नव्हतं ते तरी सुद्धा आपण एवढं करू शकलो, ही एक स्ट्रॉंग स्वतःची असणारी इच्छाशक्ती, कष्ट करायची तयारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पेशंटनी जे प्रेम केलं यश हॉस्पिटलवर आणि त्यांनी जे आशीर्वाद दिले, त्या ह्याच्यावरच आज हे यश हॉस्पिटल उभं आहे. नक्कीच मॅडम. हां, तर म्हणजे मॅडम आता आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की प्रत्येक यशामागे
एका स्त्रीचा हात असतो, तर इथं हे यश हॉस्पिटलच्या मागे पण तुमचा अदृश्य हात आमच्या समोर आज दिसलाय. तर मला असं वाटतं की ह्या MSDAच्या व्यासपीठावरून तुम्ही जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमामधून जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? या उपक्रमामध्येच तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्त्री शक्तीचा जागर आहे. दुर्गा माता ही आदिशक्ती आहे आणि आदिशक्तीचा म्हणजे जी दुर्गा माताची शक्ती आहे ती प्रत्येक स्त्रीमध्ये असते हे प्रत्येक स्त्रियांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आलेल्या प्रत्येक प्रसंगांना आलेल्या प्रत्येक संकटांना तोंड द्यायला शिकलं पाहिजे. मी एवढंच सांगेल की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. मॅडम, खूपच छान आत्ताचा हा आपला संवाद झालेला आहे. मला असं वाटतं की हा संवाद एका मुलाखतीमध्ये न संपणार असणार आहे, परंतु तुम्ही एका संदेशाद्वारे आपण जे व्यक्त झालं त्याबद्दल मी तुमचं MSDAच्या परिवाराकडनं आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून तो उपस्थित राहिलात, सर्वांना संदेश दिला, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. मी या ठिकाणी तुम्हालाही असं म्हणेल की MSDAने जो उपक्रम इथे घेतलेला आहे की जागर स्त्री शक्तीचा, खरंच हा उपक्रम खूपच अप्रतिम आणि सुंदर वाटला. तुम्ही जेव्हा मला निमंत्रित केलं तेव्हा माझाही काही भूतकाळ मला फ्लॅशबॅक झाला आणि एक इंटरनल पॉवर अजून माझी वाढली की आपण इतकं काम केलंय, अजून आपल्याला ते काम करायला बळ द्यावं. त्याबद्दल मी सगळ्या डॉक्टरांचं मनपूर्वक आभार मानते आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. थँक्यू सर.